विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन व्यास या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण भूगोल या विषयावर चर्चा करत आहोत. मग याच्यावर चर्चा करताना आपण बरेचसे घाट बघितले, महत्त्वाच्या काही घटना बघितल्या. तर मग याच्यामध्ये आपल्याला अजून भूगोल या विषयामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये जे उत्पन्न झालेलं आहे, प्रत्येक घटकावर जे उत्पादन निघतं, त्या उत्पादनाला ज्यावेळेस क्रांती येते म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होते, त्या उत्पादनाला एक विशिष्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. मग ते नाव काय आहे आणि मग ते नाव दिल्यानंतर त्या उत्पादनाचं नाव आणि ती क्रांती ह्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. मग आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला काय करायचं आहे की महत्त्वाच्या क्रांती. मग आता प्रत्येक घटकामध्ये झालेल्या महत्त्वाच्या क्रांतीची नावं आपल्याला इथे बघायची आहेत. मग काय नंबर 1 हरित क्रांती. हरित क्रांती म्हणजे काय की अन्नधान्य उत्पादनामध्ये जी वाढ झालेली आहे त्याला आपण हरित क्रांती असे म्हणतो. धवल क्रांती, त्याला श्वेत क्रांती असेही म्हणतात. दुग्ध उत्पादनामध्ये जी वाढ झालेली आहे त्याला आपण धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती असे म्हणतो. नील क्रांती, जे आपलं मत्स्य उत्पादन आहे त्यामध्ये होणारा वाढ म्हणजे नील क्रांती. गुलाब क्रांती, जे आपले झिंगे, कोळंबी उत्पादन आहे त्या उत्पादनात होणारी वाढ म्हणजेच गुलाब क्रांती. आता रजत किंवा चंदेरी क्रांती, ही जी आहे अंडी उत्पादनामध्ये जी वाढ झालेली आहे त्याला आपण रजत क्रांती किंवा चंदेरी क्रांती असे म्हणतो. पीत क्रांती, आपले जे तेलबिया उत्पादन आहे त्यातील तेलबिया उत्पादनामध्ये जी झालेली वाढ आहे त्याला पीत क्रांती असे म्हणतात. आता करडी क्रांती. करडी क्रांती म्हणजेच काय, खत उत्पादनात होणारी वाढ. मग खत उत्पादनामध्ये ज्यावेळेस वाढ होईल त्यावेळेस तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही काय म्हणणार, तर करडी क्रांती. सोनेरी क्रांती. सोनेरी क्रांती ही ताग उत्पादनामध्ये झालेली वाढ आहे की ज्याला आपण सोनेरी क्रांती असे म्हणतो. आता पुढची म्हणजे कृष्ण क्रांती. कृष्ण क्रांती ही खनिज तेल उत्पादनामध्ये झालेली वाढ आहे, ज्यालाच कृष्ण क्रांती असे म्हटले जाईल. लाल क्रांती, जी मेंढी पालन, टोमॅटो उत्पादनामध्ये याच्यामध्ये झालेली वाढ यालाच काय संबोधलं जाईल, तर लाल क्रांती. चंदेरी तंतू क्रांती ही कापूस उत्पादनामध्ये झालेल्या वाढीला संबोधलं जातं. अमृत क्रांती ही नदी जोड प्रकल्प आहे, म्हणजे आपल्या ज्यावेळेस ऑप्शन ए नदी जोड प्रकल्प, यावेळेस पुढचं येणार उत्तर राहणार आहे अमृत क्रांती. तर गोल क्रांती ही जी आहे बटाटा उत्पादनामध्ये झालेली वाढ आहे की त्या वाढीलाच आपण गोल क्रांती असेही संबोधलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी पुढची वेगवेगळी माहिती ही तुम्हाला निश्चित या चॅनलवर बघायला मिळेल. जय हिंद.